कारण दोषींना रजेवर पाठवलं बरोबर आहे, त्याची इन्क्वायरी काय जी आहे ती सरकार आता करणार आहे. LCBचे त्या स्थानिक गुन्हा शाखेचे जे अधिकारी आहेत अरुण देवकर, बर, त्या देवकरचा तर महिमा खूप मोठा आहे. म्हणजे त्याला त्या असा अधिकारी तर बडतर्फ झाला पाहिजे. आज जयकुमार पण लोकप्रतिनिधी आहेत ना. हो, उद्या जर कुठच्या प्रसंगामध्ये असं कोणी एखाद्या पोलिसांनी त्यांच्या कॉलरला हात लावला तर ते कसं वाटेल त्यांना. ते असे गरजे आणि हे जे अधिकारी आहेत देवकर सारखे, यांना तर बडतर्फच केलं पाहिजे. कारण हे अशी भूमिका कशी घेऊ शकतात. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सातारमधलं एक प्रकरण प्रचंड गाजलं. म्हणजे त्या प्रकरणामुळे अख्ख्या देशामध्ये आबरू गेली म्हणण्यापेक्षा लोकशाहीचं वस्त्रहरण झालं. आणि तिथे 2 उमेदवारांवर गुन्हे दाखल करून, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मतदानापासून परावृत्त केलं. त्यासाठी प्रचंड पोलिसांचा फौजफाटा वापरण्यात आला. पालकमंत्री जे आहेत, शिवसेनेचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यांना दुखापत झाली. आणि हे कोणी केले तर पोलिसांनी, म्हणजे पोलीस गुंडासारखे वागले अक्षरशः. आणि लोकशाहीची, संविधानाची हत्या केली. त्याला भाजपने ऑपरेशन लोटस असं नाव दिलं, परंतु वास्तवात ते ऑपरेशन दरोडा, म्हणजे ऑपरेशन लोकशाहीवरचा दरोडा होता, असं त्याचं वर्णन अनेक लोकशाहीवादी लोक करत आहेत. आता त्यानंतर काय झालं की जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई विधानसभेमध्ये झाली, परंतु त्यांना त्यातून वाचवण्यात आलं. आणि आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने मी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. म्हणजे डॉक्टर राजू वाघमारे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, मोठे नेते आहेत ते. आणि त्यांच्याच पक्षाचे शंभूराज देसाई यांच्यावर ह्या पोलिसांनी म्हणजे धक्काबुक्की केली होती. आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना पक्ष आणि अन्य त्यांचे काही सहकारी पक्ष मिळून त्यांनी तिथं सत्ता आणणार होते, बहुमत यांच्याकडे होतं. आणि त्या बहुमतावरच दरोडा घालून भाजपने ती सत्ता येऊ दिलेली नाही. तर आता तुषार दोषींवर ही अशी कारवाई झालेली आहे. आता हे प्रकरण आणखी कुठं पुढं जाणार आहे या संदर्भात मी राजू वाघमारे यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तर वाघमारे साहेब, लय भारीमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. तर साहेब, माझा प्रश्न असा आहे की स्वतः शंभूराज देसाईच असे म्हणतात की जवळपास 100 पोलिसांच्या फौजफाट्याने, म्हणजे 100 पोलीस या ऑपरेशन लोकशाहीवरच्या दरोड्यामध्ये सहभागी झाले होते आणि गुंडासारखे वागले होते. पण कारवाई तर फक्त तुषार दोषींवर झाली. हे बाकीचे त्यातले आणखी काय 5, 10, 15 असतील, ते काय नामे निराळे राहणार का? नाही, बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारची घटना घडणं आणि महायुतीमध्ये आमचा पक्ष असताना जर आमच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांवर, आज शंभूराज देसाई त्या तिकडचे पालकमंत्री आहेत, आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, आज त्यांच्यावर जर धक्काबुक्की होत असेल सत्तेत असताना, तर ही पूर्णपणे लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे, याच्यामध्ये दुमत नाही. पण मी त्याही पुढे जाऊन असं म्हणेल की उद्या एखादा लोकप्रतिनिधी असेल, मग तो विरोधक का असेना, विरोधकांचा आमदार आहे, खासदार आहे, त्याच्या बाबतीत पण अशा प्रकारे जर काही घटना घडल्या तर त्याचाही निषेध करणारा मी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली, या घटनेमध्ये लोकशाहीची जी तत्व दिली, त्या लोकशाहीला कोणीही धक्का लावत असेल, मग तो कितीही मोठा अधिकारी असू द्या, कितीही मोठा नेता असू द्या, ते सर्वस्वी चुकीचं आहे आणि त्याचा निषेध हा केलाच पाहिजे. नाहीतर ती मराठीत एक आपली म्हण आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. तर या गोष्टीसाठी या सगळ्या ज्या घटना आता ही जी घडलेली आहे, याच्यामध्ये मला असं वाटतं की फक्त त्या तुषार दोषींना रजेवर पाठवून योग्य नाही आहे. आम्ही पक्षाच्या वतीने काही तपास केला,
काही माहिती गोळा केली, ती तर माहिती अगदी धक्कादायक आहे. बर. कारण या सगळ्या घटनेमध्ये जे 2 LCBचे त्या स्थानिक गुन्हा शाखेचे जे अधिकारी आहेत, अरुण देवकर, बर, त्या देवकरचा तर महिमा खूप मोठा आहे. बर, म्हणजे त्याला त्या असा अधिकारी तर बडतर्फ झाला पाहिजे. आज गेली 6 वर्ष झाली तो एका जागेवर आहे. पोलिसांच्या बदल्या 3 वर्षात होतात. हो, मग याच्या बदल्याला 6 वर्ष झाली तरी असं काय घडलंय साताऱ्यामध्ये की ते देवकर शिवाय पान हलत नाही त्यांचं. त्याच्यामुळे देवकर सारख्या माणसाला तर त्याचा आम्ही रेकॉर्ड तपासला तर त्याच्यावर एक केस चालू आहे की ज्याच्यामध्ये लैंगिक शोषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरी केस आहे की अहिल्यानगरमध्ये त्या एका पारधी महिलेचा मारहाण आणि त्याच्यात तिचा मृत्यू आहे, मला वाटतं मृत्यू झालाय त्याचा. हो, बरोबर आहे. ती एक केस आहे. त्याच्यानंतर इतरही त्याच्या काही केसेस आहेत की त्यांनी आरोपींची नावं अदला बदली केलेल्या आहेत, असे काही पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. मग असा जर अधिकारी, मग हा कोणाच्या जीवावर तिकडे 6 वर्ष आहे, बरोबर, हा सगळ्यात पहिला प्रश्न. आणि मग त्या अधिकाऱ्याला एवढा माज आहे की तो एका महाराष्ट्राच्या मंत्र्याला धक्काबुक्की करू शकतात. त्याच्याबरोबर काही दुसरा एक कोणतरी होता गर्जे नावाचा, त्याला तिकडे 6-7 वर्ष झालीत. म्हणजे यांना काही सातारा LCB काय तुम्ही आंदण दिलेली आहे की तिकडे ते काही करू शकतात. कोणतरी होता गर्जे नावाचा, त्याला तिकडे 6-7 वर्ष झालीत. म्हणजे यांना काही सातारा LCB काय तुम्ही आंदण दिलेली आहे की तिकडे ते काही करू शकतात. म्हणजे त्या आमच्या नेते आदरणीय शंभूराज देसाईंच्या बॉडीगार्डचा चेहऱ्यावर रक्तबंबाळ झाला, त्याच्या चेहऱ्यावर मारहाण केली, देसाई साहेबांच्या हाताला मारहाण झाली, दुखापत झाली. मग हे जे कोण अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करून यांना बडतर्फच केलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. फक्त दोषींना रजेवर पाठवून काय होणार नाही, पण दोषींना रजेवर पाठवलं बरोबर आहे. त्याची इन्क्वायरी काय जी आहे ती सरकार आता करणार आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय की चौकशी करू, आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. पण ती जेव्हा होईल तेव्हा होईल. पण या जे हे असे गर्जे आणि हे जे अधिकारी आहेत देवकर सारखे, यांना तर बडतर्फच केलं पाहिजे. कारण हे अशी भूमिका कशी घेऊ शकतात? ते बडतर्फ होतील असं वाटतंय? बडतर्फ होतील असं वाटत नाही. आम्ही त्यांना बडतर्फ करण्यासाठी आम्ही पूर्णपणे त्याच्या पाठीमागे लागू की यांना बडतर्फ करा. बर. कारण ही जर डेअरिंग उद्या वाढली तर हे जे आम्ही बोलतोय ते फक्त आमच्या पक्षातल्या नेत्यांसाठी नाही बोलत आहे. उद्या एखादा अधिकारी उद्या भाजपच्या आमदारावर किंवा दुसऱ्या कोणावर जर त्याने हात टाकला मग तुम्ही काय करणार? लोकप्रतिनिधींचा सन्मान हा लोकशाहीमध्ये सगळ्यात प्रमाण आहे. बरोबर. आणि असं असताना एखाद्या मंत्र्यावर जर अशा प्रकारे कोण कारवाई करत असेल तर ही घटना पूर्णपणे चुकीची आहे. आणि त्या कारवाईच्या वेळी जे अधिकारी उपस्थित होते आणि ज्यांनी या प्रकारे मारहाण करण्यासाठी जे सगळ्या बाकीच्या त्यांच्या हाताखालच्यांना प्रवृत्त केलं, त्यांना सावरलं नाही, त्या मारहाणीमध्ये त्यांचा सहभाग होता, त्या गरजेसारख्याचा, त्या धक्काबुक्कीमध्ये त्यांचा सहभाग होता. मग या अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बडतर्फ झालं पाहिजे, त्यांना करायलाच पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागे आम्ही लागू की ते अधिकारी तरी बडतर्फ झाले पाहिजे. म्हणजे पूर्ण पोलीस खात्याला त्याची एक समज जाईल की लोकप्रतिनिधींच्या बाबतीत, मग तो विरोधक असू द्या, तो सत्ताधारी असू द्या, तो शेवटी त्याला लाखो लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे, एक लोकशाहीच्या स्तंभामधला महत्वाचा घटक आहे. बरोबर. त्याला तुम्ही जर धक्काबुक्की करून मारहाण करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. सर, तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी नीलमताईंनी तुषार दोषींना सस्पेंड केलं, निलंबित केलं, त्यानंतर
तुषार दोषींचं समर्थन करण्यासाठी किंवा पोलिसांचं समर्थन करण्यासाठी ग्रामविकास मंत्री सभागृहामध्ये असे बोलले होते की यात पोलिसांनी काही चूक केलेली नाही. त्या एका उमेदवाराच्याच मुलाने तक्रार केली होती. खरं तर ते सगळा बनावच होता, परंतु हे जे काय अधिकृत बोलले तेवढं मी सांगतो की त्यांनीच तक्रार केली होती. आणि तुम्ही पहा ना, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्ही पहा की बाबा तक्रार कोणी केलेली आहे आणि म्हणून पोलिसांनी कारवाई केली, असं ग्रामविकास मंत्री म्हणतायत जयकुमार गोरे विधानसभेमध्ये, विधान परिषद आणि विधानसभेमध्ये. पण सर याच केसमध्ये न्यायालयाने मात्र ह्याच पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस तपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली. म्हणजे न्यायालयाने सुद्धा त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे पोलिसांवर. तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, कसं आहे बघा, माझे मित्र गोरे साहेब आहेत, काँग्रेसमध्ये आम्ही एकत्र होतो. हो बरोबर. ते युथ काँग्रेसमध्ये असताना मी त्यांचा नेता होतो. बर. आज ते मंत्री आहेत. हो. त्यांच्यासारख्या माणसाने अशा प्रकारे बोलणं ते थोडं बरोबर वाटत नाही. कारण शेवटी ते स्वतः लोकप्रतिनिधी आहेत. हा जयकुमार पण लोकप्रतिनिधी आहेत ना. हो. उद्या जर कुठच्या प्रसंगामध्ये असं कोणी एखाद्या पोलिसांनी त्यांच्या कॉलरला हात लावला तर ते कसं वाटेल त्यांना? या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. सभागृहात जे झालं त्याच्याबद्दल आपण बाहेर काही वक्तव्य नाही करू शकत, कारण ते लोकशाहीचं सर्वोच्च स्थान आहे. बरोबर. आणि तिथे जो निर्णय घेण्यात आला, आदरणीय निलमताई गोरेताईंनी जो निर्णय घेतला तो थांबवून मग त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या, तर ते सगळे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला तो नॅचरली आमच्या सगळ्यांना मान्य आहे. प्रश्न असा आहे की तो जरी मान्य आम्ही केला तरी ज्या पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, हे दिवेकर आणि ते गरजे बिरजे सारखे जे लोक आहेत, देवकर सारखे, या लोकांना आपण सोडणार आहोत का? की या लोकांवर काही कारवाई करणार नाही आहोत का? बरोबर. की यांची डेअरिंग कशी वाढते? कारण उद्या जर हे प्रकरण तुम्ही उद्या त्यांच्यावर कारवाई न करता तुम्ही हे प्रकरण असंच ठेवलं तर उद्या महाराष्ट्रात वेगळ्या गोष्टी घडतील. आज या गोष्टीचं गांभीर्य न्यायालयाच्या लक्षात आलं आणि म्हणून न्यायालयाने तो संताप व्यक्त केला ना. न्यायालयाने संताप व्यक्त करण्याचं कारण हेच आहे की जर महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्र्याच्या बाबतीत जर पोलीस असं वागू शकतात, मग हे पोलीस कोण आहेत? बरोबर. कोणाच्या सांगण्यावरून हे असे वागतायत? की यांच्यात एवढी मस्ती आणि माज कसा काय आला? पोलिसांनी कर्तव्य बजावा, आपल्या त्याला अजिबात नाही, कारण पोलिसांनी ह्या गोष्टी करायला पाहिजेत कर्तव्याच्या. पण कर्तव्य करत असताना एखाद्या मंत्र्याच्या कॉलरला हात घालणं, धक्काबुक्की करणं, त्यांच्या बॉडीगार्डांवर हल्ला करणं, अरे पोलीसच आहोत, सरकारमध्ये आहात आपण, आणि सरकारमध्ये नसाल तरी तो लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या बाबतीत अशा प्रकारे घडणं हे चुकीचं आहे. न्यायालयाने योग्यरित्या संताप व्यक्त केलाय. आम्हीही त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि जे पोलीस आहेत त्यांच्यावर तर ऍक्शन झालीच पाहिजे. बाकी जे काही निर्णय बाकीचे घेत आहेत त्यांना घेऊ द्या, पण त्या पोलिसांवर तर ऍक्शन झाली पाहिजे, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे. सर, मंत्री महोदयांवर म्हणजे पालकमंत्र्यांवर ह्या पोलिसांनी असा प्रकारे अत्याचार केला, दमदाटी केली, चुकीची कारवाई केली, म्हणून हे जे पोलीस आहेत हे सगळ्यांना माहीत झाले. विशेषतः AP देवकर आणि ते गरजे लोकांना सगळ्यांना माहीत झाले. परंतु मी काही माहिती तुम्हाला देतो की जसं साहेब आपण बघितलेलं आहेत की दाऊदची गँग आहे, अरुण गवळींच्या गँग होत्या, तशी ह्या AP अरुण देवकरची गँगच आहे. म्हणजे हे अतिशय भयानक शब्द मी वापरतो, हे गँगच आहे. जशी तुमच्या साहेबांवर किंवा जसे ह्या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी चुकीची कारवाई केली, परंतु तिकडं सामान्य लोकांवर, सामान्य व्यावसायिक असतील, डॉक्टर असतील, हे बाकीचे जे असे जे लोक आहेत, व्यावसायिक आहेत, ह्यांच्यावर खोट्या केसेस टाकतात, कुणालाही उचलून आणतात. तुम्ही असा जबाब द्या, तसा जबाब द्या, हे अक्षरशः म्हणजे त्या दाऊद इब्राहिमला लाजवेल इतका भयानक हा अरुण देवकर आहे. आता तुमच्या साहेबांवर कारवाई झाली म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला माहीत झालं. हे गोरगरीब सामान्य लोकांनी काय करायचं?
अशा माझ्याकडे जवळजवळ 20 केसेस आहेत या देवकरच्या. नाही, असं जर असेल तर आमचं स्पष्ट मत आहे, सरकार आहे आमचं आहे, सामान्य माणसांसाठीचं सरकार आहे. आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना कॉमन मॅनचा चीफ मिनिस्टर म्हणून त्याला आम्हीच संबोधलं, अख्ख्या महाराष्ट्राने संबोधलं. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन हे आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे आणि आमचे नेते त्या पद्धतीने काम करतात. अशा प्रकारे जर सामान्य लोकांवर कोण अत्याचार करत असेल, सामान्य लोकांना कोण वेठीस धरत असेल, सामान्य लोकांचे जर हालचाल अन्याय होत असेल तर डेफिनेटली अशा गोष्टी असतील तर तुम्ही घेऊन या, आपण त्याचा पाठपुरावा करू. आणि असे भ्रष्ट अधिकारी जर तिथे बसून अशा प्रकारचे कामं करत असतील तर त्यांना बडतर्फच केलं पाहिजे असं आमचं मत आहे. आता बाकीच्या काय केसेस आहेत, काय झाल्या त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण मी जोपर्यंत पुरावे बघत नाही आणि वास्तविकता जोपर्यंत मी बघत नाही त्या पुराव्याशिवाय मी बोलत नाही. त्याच्यामुळे आता या गोष्टीचा आम्ही तपास केला. आम्हाला माहिती आहे की देसाई साहेबांच्या बॉडीगार्डला कोणी मारलं, कोणी त्याला कुठे मारलं, काय मारलं, यांचा काय प्रवास आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही काढल्या ना. प्रश्न असा आहे की जर अशा प्रकारे जर कामं करणारे अधिकारी असतील, 6-6, 7-7 वर्ष एका ठिकाणी असतील तर माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर या अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करायला पाहिजे. आपलं सरकार आहे, आज तुमच्यासारखा कार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय. आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची कारकीर्द पण तशीच होती, आजही ते त्याच पद्धतीने काम करतायत. हे तुमच्या लोकांचं नाव खराब करायचं काम जर या पोलिसांकडून होत असेल तर त्यांच्यावर आपण कारवाई करावी असं आमचं स्पष्ट मत आहे. हा पुरोगामी छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणा, भाषण स्वातंत्र्य म्हणा, त्याच्यावर जर गदा येणार असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. धन्यवाद सर. तुम्ही हे जे सातारा पोलिसांमधले जे हे काही गँगस्टर आहेत, म्हणजे त्यांना मी शब्द अतिशय जबाबदारीने वापरतोय आणि मुद्दाम वापरतोय की दाऊद इब्राहिमप्रमाणे हे जे काही टोळी चालवतात पोलीस खात्यामध्ये राहून, तर यांच्या ह्या अशा कारवाया जनतेला माहीत व्हाव्यात या अनुषंगाने मी ही तुमची मुलाखत घेतली. तुमच्या मंत्र्यांवर ह्या पोलिसांनी अन्याय केलेला आहे, लोकशाहीवर अन्याय केलेला आहे, लोकशाहीवर दरोड घातलेला आहे आणि तुम्ही म्हणालात की हे अधिकारी बडतर्फ होतील आणि तुम्ही पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी करावा असं तुम्ही आवाहन केलेलं आहे. बघूया आपण पुढच्या काळात या लोकांवर काय कारवाई होते. धन्यवाद.